नमस्कार मित्रांनो, मी अबूज पटेल स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, आपण बऱ्याच दिवसापासून आदिवासी विभागाच्या भरती प्रक्रियेची वाट पाहत होतो आणि त्याच्यामध्ये काही पदांची जी काही भरती प्रक्रिया आहे आणि त्याची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये पार पडलेली आहे। आता उर्वरित जी काही पदं आहेत आणि उर्वरित जे काही पदांची परीक्षा आहे ती परीक्षा कधी होईल असा प्रश्न जो आहे तो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होता आणि त्यासाठी तयारी करणारे विद्यार्थी बऱ्याच वेळा मेसेज करत होते। त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की ही परीक्षा नेमकी कधी होऊ शकते, याचा टेंटेटिव्ह शेड्यूल नेमका काय असू शकेल। तर लक्षात ठेवा, आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे, आता इथे जर बघितलं तर या ठिकाणी आता कालावधी आपण पाहत असताना आज 11 मार्च, म्हणजे इथं जर बघितलं तर तुम्हाला 19 मार्च पर्यंत जर बघितलं तर समाज कल्याण विभागाची जी काही भरती प्रक्रिया, शेवटची शिफ्ट 19 मार्चला 2 शिफ्ट असणार आहेत, तर ती भरती प्रक्रिया झाल्याच्या नंतर या ठिकाणी या आदिवासी विभागाची जी काही उर्वरित भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाऊ शकते। लक्षात घ्या, याचा कालावधी टेंटेटिव्ह कालावधी कोणता असणार आहे तर लक्षात ठेवायचं 20 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये काय केलं जाऊ शकतं तर आपल्या या आदिवासी विभागाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाऊ शकते। आता परीक्षेचं आयोजन कोण करतंय तर ऑब्व्हियसली IBPS करतं आहे। ठीक आहे, IBPS करतं आहे। आता समाज कल्याणचा याचा काय संबंध आहे का तर खरं बघितलं तर तसा संबंध येऊ शकत नाही। का संबंध येऊ शकत नाही, कारण समाज कल्याणचं TCS आयोजन करतंय आणि आदिवासी विभागाच्या भरती प्रक्रियेचं जे काही आयोजन आहे ते IBPS मार्फत केलं जात आहे। सो त्यामुळं लक्षात ठेवायचं की 20 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये तुमच्या या आदिवासी विभागाच्या उरलेल्या ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत त्यांचं आयोजन इथं होऊ शकणार आहे। सो अभ्यासाला वेग द्या, अभ्यासाला वेळ द्या आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काय होईल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जाता येणार आहे। आपण लवकरच याच्या संदर्भामध्ये चालू घडामोडी आणि जीकेचे सेशन जे आहेत आपल्याकडे सध्या जर बघितलं तर मराठी, त्याचबरोबरीनं तुमचे मॅथ्स रिझनिंग हे सेशन हे दुपारी 1 वाजता सुरू आहेत। पण लवकरच आपण काय करतोय तर लक्षात ठेवा, जीके आणि करंट अफेअर्स याचे सेशन आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करतो आहोत। आता इथे लक्षात ठेवा, तुम्हाला कमेंट करायचे जीकेचे जास्त सेशन पाहिजेत की करंट अफेअर्सचे जास्त सेशन या ठिकाणी घेतले पाहिजेत, त्या संदर्भामधील तुम्ही कमेंट करून माहिती कळवायची आहे आणि लिंक जी आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हे जे काही सेशन सुरू होतात। आता मॅथ रिझनिंगचे तुम्हाला माहिती आहे की मागच्या परीक्षेमध्ये अत्यंत लेवल जी आहे ती जरा टफ लेवलची, IBPS बऱ्याच वेळा टफ लेवलचे प्रश्न विचारतं, ती लेवल टफ होती, म्हणून त्या पद्धतीचा सराव करण्याच्या उद्देशानं दुपारी 1 वाजता, लक्षात ठेवा 1 वाजता आपण काय केलेलं आहे तर मॅथ रिझनिंगची सुरूच अल्टरनेट डेजला एक दिवशी मॅथ रिझनिंग होईल, 12 वाजता, 1 वाजता नाही 12 वाजता। ठीक आहे, 12 ते 1 च्या दरम्यान आहे। तर 12 वाजता मराठी एक दिवस मॅथ्स रिझनिंग असे 2 विषय आपण पॅरलली घेऊन जाणार आहोत आणि नंतर लवकरच आपल्या या ठिकाणी जे सेशन आहे आपण काय करतोय 4 वाजता हे जीके किंवा करंट अफेअर्स या दोन्हीपैकी एक विषय या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। तो तुम्ही सांगायचा आहे कमेंट बॉक्समध्ये की करंट अफेअर्स जास्त लेक्चर घेतले पाहिजेत की आपण या ठिकाणी जीकेचे सेशन या ठिकाणी घेतले गेले पाहिजेत निश्चितपणे। आणि ज्यांना बॅच जॉईन करायची असेल, बघा आपण त्याच्यासाठी बॅच सुद्धा आहे, ऑल इन वन बॅच, TCS असेल IBPS असेल दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेसाठी ही ऑल इन वन बॅच आहे। 1 वर्ष रेकॉर्डेड लेक्चर राहतील, 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असेल आणि फक्त 999 रुपये याची फीज असणार आहे। सगळे विषय जे आपल्या भरती प्रक्रियेसाठी असतात त्यामध्ये मराठी, ठीक आहे, नंतर आहे इंग्रजी नंतर जर बघितलं गणित आणि बुद्धिमत्ता, हे सगळे विषय याच्यामध्ये काय असणार आहेत रे समाविष्ट असणार आहेत आणि त्याचबरोबर जीके सुद्धा पूर्ण याच्यामध्ये असेल। अशा प्रकारची ही बॅच तुम्हाला काय करायची तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या काही परीक्षा होऊ घातल्यात त्या प्रत्येक परीक्षेसाठी याचा तुम्हाला फायदा होऊन जाऊन चालेल। चला, थँक्यू सो मच। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही। थँक्यू सो मच।